पुढे जाऊया. पुण्यातून हे थेट प्रसारण आपण बघत होतो. दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव सध्या सुरू आहे. आपण सगळेच या सणामध्ये उत्साहाने सहभागी होत असतो. मांगल्याच्या या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास कार्यक्रम, राजकीय आतषबाजी. राजकीय नेत्यांची फटकेबाजी नेहमी सुरूच असते, मात्र आज ते फटकेबाजी करणार आहेत आणि त्यासाठी आज या फटाकेबाजीसाठी आपण थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला, कारण तिथं ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे फटाके खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. बघूया. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर तुम्ही विधानसभेमध्ये अनेक फटाके फोडले, अनेक बॉम्ब फोडले, ज्यातनं विरोधकांना बराच हादरा बसला. तुम्हाला काही फटाके खरेदी करायचे आहेत, तुमच्या मित्रांना करायचे आहेत, तुमच्या नेत्यांना करायचे आहेत आणि खास मित्रांना देखील करायचे आहेत संभाजीनगरच्या. या माझ्यासोबत. पहिला प्रश्न स्थानिकपासून सुरुवात करतो. तुम्ही नेहमी टीका करत राहता खासदारांवरती, तर संदीपान भुमरे यांना जर तुम्हाला एखादा फटाका खरेदी करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? यातला कुठला दिसतो? हे बाई, हे चांगलं आहे भुमरेंसाठी. हे आपलं भुईचक्कर आहे. हे भुईचक्कर पाचोडच्या बाहेर निघतच नाही. खासदार संभाजीनगरचे पण पाचोड जालन्यामध्ये, पाचोडच्या शेतात आणि पाचोडच्याच मळ्याच्या बाहेर निघतच नाही. पाचोडचं पेट्रोल पंप, पाचोडचं मंगलगाले, पाचोडचं घर आणि पाचोडचं मळा, हे भुज इथंच आहे. म्हणजे ही फिरून 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 हे इथंच जमा होतं. तसे भुईचक्कर भुमरे. बाकी काही नाही, काही जिल्ह्याची घेणं नाही, विकासाची काही घेणं नाही. मग आता काय ते हिबा नामा याच्या नावावर, या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीचा, आणखी दुसरा 150 कोटीचा तो आणतो मी दिवाळी झाल्यावर बाहेर आणतो. पण तू हेच धंद्यात असतात, त्यामुळे हे भुईचक्कर म्हणता येईल भुमरेंना. बरं, संजय शिरसाट ही आपलं हे पिकपॉक बरं आहे त्यांच्यासाठी. ही काही होत काही नाही. आणि जळतं चांगलं. आपलं ते नागाची गोळी नव्हती का आधी, तसं हे नवीन आलेलं आहे आता पिकॉक. होत काही नाही पण जळतं. तसं ते संजय शिरसाट करत काही नाही पण ते खावा भरपूर करतात, तसं ते पिकॉक आहे. बरं, एकनाथ शिंदे यांना? एकनाथ शिंदेचा फटाक्याच्या दिसत नाही. हे याच्यात बरेच फुसके असतात फटाके. काय 100% किती जरी दिलं कसे असतात? फुसके ह्याच्यात. एकनाथ शिंदे गण एकदम, आता ग्रामीण भाषेत बोलायचं तर खूप मर्दानगीने दाखवलं, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी एवढ्या दही अंडीचे हे लावलं, क्रांती केली. पण ही क्रांती सगळी आता शेपूट घालून गेलेली आहे. सगळे फुसके आता बाहेर ओढतात. ज्या ज्या गोष्टी बोलले होते ती सगळे फुसके फटाके ठरलेले आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांच्या मागच्या 3-3.5 वर्षाचे वक्तव्य एक वाचलं तर एक तर तेच बोलतात, रिपीट आणि त्याच्यात काही दम नाही, काही जाण नाही. त्यामुळे नुसते फुसके, आम्ही येऊ करून आम्ही त्यो करू, आम्ही महाराष्ट्र बदलून आम्ही लाडक्या बहिणीला येतो, हे सगळे फुसके फटाके द्यायचे. फुसके पण आणि रुसके पण. काही झालं की झालं, गावाकडे जायचं. अरे काय घाबरायचं? फडणवीस आणि भाजप. फुसके का रुसके? दोन्ही पण ते फुसके पण आणि रुसके पण आहे. काय बोललेलं काही होईच नाही ना. आता काय होतं दाखवा त्यांनी केलेलं. रुसके म्हणजे रुसून गावाकडे चालले. त्यांना काही झालं एखादी घटना की गावाकडे जायचं, काही झालं का गावाकडे जायचं. अरे भाजप बीजेपीला निपटणं काही अवघड काम आहे का काय? आणि मला वाटतं त्याच्यामुळे हे रुसके आणि फुसके असे हे एकनाथ शिंदे साहेबांसाठी बरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी? उद्धव ठाकरेंसाठी आणि राजसाहेबांसाठी हे रोल कॅप्स, हे मस्त सुतळे बॉम्ब, हे दोघांसाठी. ठीक आहे, हे रोल कॅप्स तर एकदम भारी 5 स्टार आहे. हे पण चांगले धडाधूम आवाज करतात. हे उद्धव साहेबांसाठी, राजसाहेबांसाठी रोल कॅप्स आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे? आदित्य ठाकरेंना मला असं वाटतं दोघांना पण तरुण नेतृत्व आहे दोघांचं. चांगल्या पद्धतीनं टॉप फोड, असेच आकाशात जावे, आकाशात प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा दोघं आहे. आदित्य साहेब पण आणि अमितजी पण. आणि हे मला वाटतं त्यांच्यासाठी एक टॉप फोड छान आहे. संजय राऊत? संजय राऊत साहेबांसाठी हा एक हे चांगलं आहे. अरे हे टायगर बॉम्ब आहे. हे रोज बॉम्ब फोडत असतात संजय. 555 वॉर आहे, ते रोज यांचं वॉर चालू असतं. हे बा प्युमा कंपनीचं आहे. एकदम
हा सुतळी बॉम्ब नंतरचा हाच बॉम्ब आहे. हा टायगर बॉम्ब याला म्हणतात, 555 वॉर आहे म्हणतात ते. तोच त्यांचं युद्ध प्रत्येकाशी चालू असतं. मला वाटतं ते संजय राऊत साहेबांसाठी योग्य आहे. आणखी कोणासाठी तुम्हाला आठवतंय की ज्याला फटाका घ्यायचा आणखी कोण नेता आहे तुम्हाला मला आठवत नाही असे? नाही, असे भरपूर आहे. आता फटाक्याचे प्रकार पण भरपूर आहे. आता सुरसुरी आहे. आता ती कोणाला द्याल? सुरसुरी आहे. आता काही सुरसुरीवाले असतात, नुसते सुरसुर सुरसुर सुरसुर. अजित पवार याची काही बाकी काही नाही, नुसती सुरसुरी उडत राहते. बाकी हो ते काही नाही त्याच्यातून. आपली भली, आपली सत्ता भली, आपले कारखाने भले आणि आपलं साम्राज्य भलं, बाकी काही घेणं देणं नाही. तशी सुरसुरी आहे, उडते आपली तेवढ्या पुरती, फिरते ना. मोदी तसं पाहायला गेलं तर दिवाळीला तर शुभेच्छाच दिल्या पाहिजे. देशाचे पंतप्रधान, मी काही वाईट बोलणार नाही त्यांच्याविषयी. परंतु आत्ताच्या घडीला जर बघायला, बॉम्ब तर उडवतात, ते रॉकेट पण उडवतात, पण कुठं फुटतात मध्येच सांगता येत नाही. म्हणजे जे योग्य ठिकाणी नाही फुटत, कुठं तरी फुटतात. आता काल परवा ट्रम्प बोलला की त्याला बोलले की मी रशियाकडून तेल घेणं बंद करेल, कुठं टेरिफ वाढवतात म्हणून हे बंद करेल. नाही एवढं नाही काय. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं फार लांब पल्ल्याचं नाही, पण हे छोट्या पल्ल्याचं रॉकेट आहे, हे मोदींसाठी बरं आहे. ठीक आहे. हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी राजकीय फटाके या ठिकाणी फोडलेले आहेत आणि हे फटाके फोडत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना फुसका नाही तर रुसका फटाका असं संबोधित केलेलं आहे. तर आदित्य ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासाठी मात्र मोठे फटाके त्यांनी खरेदी केलेली आहेत. आणि एकच फटाका राहिला आहे दानवे साहेब, ते टिकली आणि बंदूक राहिली, ते कुणाला देणार आहे? हे भुजबळांना द्यायला काही हरकत नाही. आपलं टिक 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 चालू असते त्यांचे, होत काही नाही. पात्र काढा, हे घाला, ते काढा, काय बडबड, त्याला काय अर्थ नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.